आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। चांगली बायको व्हायचंय, त्यामुळे स्वतःच्या लेकीला चांगला आशीर्वाद नाही जमणार। तुझ्यासारख्या कैदासिनीची साथ द्यायला नाही जमणार मला। आई, मी एकुलती एक पोरगी आहे ना ग तुझी, मग स्वतःची पोरगी सुखी राहावं असं नाही वाटत का तुला? असं स्वतःच्या लेकीला एकटं टाकायला आनंद मिळतोय का तुला? आणि तूच बघ ना, आता माझं माहेर सासर समजा एकच आहे, मग तू असं माझ्या समोर आली तर तुला मी दुर्लक्षित कसं करणार? जरा तरी विचार कर माझा। कामिने, तू जी काही ही नाटकं चालवली आहेस ना, त्याची शिक्षा नक्की मिळेल बघ तुला। हे बघ, नको करू हे लगीन। आई अंबाबाईचा शाप लागल तुला। असं होईल? आता आता सूर्यवंशींच्या सुनेला कुणाची बी हाय लागणार नाही। सुंदर, मला आज भी तो दिवस लख्ख आठवतो ज्या दिवशी तुझा जन्म झाला। तुला हातात घेतलं आणि असं वाटलं का लाख मोलाचा दागिना मिळाला आहे। त्या दिवसापासून घराचं गोकुळ झालं। त्याची मुकल्या पावलांनी तुझं घरभर चालणं बागडणं। तू मला पहिल्यांदा आई म्हणून हाक मारलीस आणि वाटलं जगण्याचं सोनं झालं। मला जणू अनमोल दागिना दिलास तू। तू बालवाडीत जायला लागलास ना, तो तुझा शाळेचा पहिला दिवस अजून आठवतो मला। रडून रडून अखंड शाळा डोक्यावर घेतली होतीस। समत्यांनी समजावलं तुला, बाईंनी, मुलं सांभाळणाऱ्या मावशींनी, मुख्याध्यापिका बी आल्या, पण तू कुणाचंच ऐकना। तुझं रडणं तवाच थांबलं जेव्हा मी तुला समजावलं। पहिल्यापासून माझ्यावर लई विश्वास तुझा। तू सायकल चालवायला शिकला ना, तेव्हा बी मी तुला म्हणलं घाबरू नको, मी हाय। पडलास लागलं ना तरी बी सायकल शिकशील, चालव बिंदास्त। माझ्या शब्दावर विश्वास ठेवून तू पेडल मारलंस आणि भरघाव सायकल चालवायला शिकलास। पुढं बी फक्त माझ्या शब्दाखातर लई गोष्टी केल्यास तू आणि लई गोष्टी मिळवल्यास बी। सुंदर, हे सारं हरवलं का रे आता? आपल्या या गोड आठवणीतलं तुला काय बी आठवत नाही? निदान माझ्या स्पर्शातला खरेपणा तरी कळतो ना रे? सुंदर, अरे आईची माया कळायला बुद्धीची गरज नसते, ते फक्त काळजातून जाणवतं रे। तुला काहीच जाणवत नाहीये का? आई मुलाला जन्म देते, त्याचं पालन पोषण बी करते, पर त्याचं कधीच ऐकून घेत नाही। मुलगा स्वतःचं मत मांडायला लागला ना की आई त्याला कडेवर उतरून सोडून देते, आणि मुलगा स्वतःचा राहिला नाही की आईचा आनंद बी निसटून जातो। पर असो, मी इथं तुमच्या आनंदासाठी काय बी करत नाही। सुंदर, अरे
9 महिने पोटात वाढवला आहे तुला मी. जेव्हा जगानं तुझा आवाज बी ऐकला नव्हता ना, तेव्हापासून तुझ्या हालचालीवरून कळतं मला तुझ्या मनात काय चाललं आहे ते. तुझ्या नुसत्या रडण्यावरून समजायचं रे मला. पुन्हा जर बोललास ना, काय ऐकून घेत नाही तर. सुंदरम, तुझी स्मृती गेली तरी अक्कल शाबूत आहे ना. ज्या आईनं तुला जन्म दिला ती तुझं नुकसान करल. हा असा धडधाकट बसलायस ना माझ्या समोर, तो अक्षरामुळं, तिच्या प्रेमापायी, तिच्या प्रार्थनेपायी. तुझा जीव वाचवण्यासाठी तिनं काय काय केलंय हे तर आठव. ती तुझ्या वाईटावर आहे. सुंदर, लई मोठा गैरसमज करून घेतला आहेस तू. आता तर मला वाटतं का देवानं तुला कधी परत स्मृती देऊच नाही. कारण जेव्हा स्मृती येईल आणि भानावर येशील ना, तेव्हा कळेल तुला काही हे निघून गेलेली आहे. तेव्हा तुला पश्चाताप करताना नाही बघू शकणार. तुम्हाला हे समज त्या अक्षरानं पडून पाठवलं असणार आहे, पण म्या ह्याला जुमानणार नाही. म्या माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करणार आहे आणि ह्यो निर्णय ठाम आहे. आई अंबाबाई कसली शिक्षा देते सगळी. काय चुकलंय माझं, काय इतकं फरक केलंस ना. माझी बहीण जवळ आहे ना नवरा. कसली परीक्षा घेतेस. प्रिय सवत, यांस कळवण्यात येते की दिनांक 18 जून रोजी 11:28 शुभ मुहूर्तावर ची सौका कामिनी आणि ची सुंदर यांच्या लग्नाचा बार उडवण्याचे योजले आहे. तर यास आपण सर्वांनी, खास करून तुझी उपस्थिती असावी म्हणून हे आग्रहाचं आमंत्रण. यायचं बर का. आणि लग्नानंतर कामिनी ह्या घरात आणि याच खोलीत राहतील याची नोंद घ्यावी. कामिनी, अगं हे काय करतेस तू. सजवतीये. तू हे जे काही करतेस ना ते बरोबर नाहीये. वय ना, मला बी असं वाटलं. जरा हार्ट शेप आहे ना चुकलाच आहे. माझं ना थोडं ड्रॉइंगच खराब आहे. तू काढतेस का एकदम मस्त काळा हार्ट शेप आणि बाजूला ना के